सलामीची जोडी 40+ खेळाडू आहेत, नवीन आणि सोमेश्वर. अनेक वर्ष या खेळाडूने मैदानामध्ये अष्टविनायक बेकरी संघाकडून सलामीची भूमिका साकारले. जसं एक अबाधित रेकॉर्ड पाहिलं गेलं आंबिवली गावचं सुनील आहिर, जे गेले 25 वर्ष संघाचे कर्णधार आहेत. इथे आमच्याकडे रोज कर्णधार प्रत्येक सामन्याला बदलतात. काय रोहिदास प्रत्येक सामन्याला कर्णधार बदलतात, पण 25 वर्ष झाले कर्णधार पद आपण या ठिकाणी पाहतोय. पहिला चेंडू, पहिला गोलंदाज, पॉवर प्लेचं पहिलं षटक. सागरचा पहिला चेंडू खराब होता, लेग साईड होता, ग्लास केला बॅकवर्ड स्क्वेअर रिझन मध्ये. क्षेत्ररक्षक चेंडूचा पटला करतो, रस मिळतील 4. इथे आला चौकार. चौकाराने या ठिकाणी सुरुवात झाली. हॅलो हॅलो चौकार आपण पाहिला गेला. चौकाराने या ठिकाणी सुरुवात होत असताना पुढचा चेंडू सागरचा. इथे फुल लेनचा चेंडू, पुन्हा एकदा खराब चेंडू, खराब दिशा, गोलंदाजची घडवली दुर्दशा. चेंडू जाऊन पोहोचला वन बाउन्स अखेर सीमारेषे पलीकडे. चौकार. 2 चौकार लगातार पाहिले गेले. चौकारांचा बादशाह म्हणून अनेक स्पर्धेमध्ये ज्याने KPL मध्ये कीर्तिमान घडवलाय, नवीन कराले आपण या ठिकाणी पाहिलं गेलं. पाठीराखे मजबूत बेकरी संघाचे, तर खेळाडू मजबूत असतात. 2 चौकार आपण या ठिकाणी पाहिले गेले. गोलंदाज सागर पुन्हा एकदा तयार होतोय. राईट हँड ओव्हर द विकेट. इथे पुन्हा एकदा ग्लास केलाय, लगातार तिसरा पहार. इथे चेंडू पोहोचला सीमारेषे पलीकडे, रस मिळतील 6. इथे आला षटकार. या षटकारच्या सहाय्याने 3 चेंडू आणि धावसंख्या जाऊन पोहोचली ती 14 या आकड्यावरती. 14 धावा आपण या ठिकाणी पाहतोय. धावपळ झाली आमची, कारण इथे डेची मॅच केली आम्ही. त्यानंतर नाईट मॅच दामतला होतो. सकाळी उठलो आणि NPLचं उद्घाटन करून द्यायचं होतं, ओपनिंग करून द्यायची होती. सकाळी 9 वाजता आम्ही कोतवाडीच्या मैदानावरती पोहोचलो. तिथे त्यांचं ओपनिंग करून दिलं. 2 ऑफिशियल समालोचक त्या ठिकाणी आले. JP पॅनल त्या ठिकाणी आमचं पंचाच्या भूमिकेत आहे. इथे पुन्हा एकदा खराब चेंडू, खराब गोलंदाजी आपण या ठिकाणी पाहतो. आणखीन एक दणका, चेंडू जातो दंडन करत सीमारेषे पलीकडे. 4 धावेसाठी चौकार. पाठीराखे कमी आहेत बेकरी संघाचे, त्याच्यामुळे टाळ्यांचा वर्षाव कमी होतो. टाळ्या वाजल्या पाहिजेत, प्रोत्साहन दिलं पाहिजे. इथे मानगाव संघाचे पाठीराखे झाडाखाली, हाताची घडी, तोंडावरती बोट, नाराज निराश. पुन्हा एकदा हवेमध्ये चेंडू, इथे चेंडू खाली आला, झेल ड्रॉप. दुसरी धाव या ठिकाणी पाहतोय. 2 धावेने स्कोर कार्ड 20 या आकड्यावरती जाऊन पोहोचलं. या ठिकाणी जीवदान दिलंय त्याने. 3 चौकार, 1 षटकार डोकला गेला, त्याला दिलेलं जीवदान. नितेश इथं पाहतो हवाईचा ग्लास केला चेंडूला. फाईन झोन मध्ये चेंडू होता. 1 धाव पूर्ण होते. क्षेत्ररक्षक पोहोचला नाहीये आणि त्या दरम्यान चेंडू जातो दंडन करत सीमारेषे पलीकडे. जखम्यावरती नमक आणि आईल चोरत असताना या ठिकाणी फलंदाज नवीन. या चौकारच्या सहाय्याने धावसंख्या 24. धावा पहिल्या 6 चेंडूमध्ये. 3 षटकांची मॅच. चला चांगली सुरुवात आपण पाहतोय. डीजे वाले दादा मधी मधी तुम्ही पण वाजवा. हा वाजवा, कारण का होतो माहिती का, आमचा रमेश दादा किती बोलणार ना एकटा. हा गाणं वाजलं म्हणजे थोडंसं तेवढंच थांबेल तो. तुम्ही पण वाजवत जा.
गाणं गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज गणेश. गणेश आपण पाहतोय स्ट्राईकला सोमेश्वर मसने. पहिले षटक 24 धावा. इथे चांगला चेंडू. एक सिंगल. कुमार त्या ठिकाणी तैनात आहेत. सिंगलने धावसंख्या 25 या आकड्यावरती. आमच्या केटीसी वाल्यांचा पण गाणं लावा. हा केटीसी वाल्यांचं गाणं पण चांगलं आहे. 25 धावा आहे स्कोर कार्ड वरती. पुन्हा एकदा गोलंदाज गणेश तयार होतोय. टॅप केल्या चेंडूला पाहतो आपण. डायरेक्ट ठिकाणी प्रयत्न या ठिकाणी या सिंगल रोटेट होते. सर्वात सुंदर क्षण आहे. IVF मुळे मला मिळाली स्वतःचे मुल. चौकार षटकार विकेट त्यानंतर ठोका. नो बॉल या ठिकाणी आपण पाहतोय आणि त्यानंतर चौकार. सोमेश्वरच्या बॅटमधून ही चौकार आपण या ठिकाणी पाहिला. यानंतर असले उघडा डोळे पहा नीट. बेकरेकर पुढचा चेंडू फ्री हिट. धन्यवाद. स्कोरकडे 31. फ्री हिटचा चेंडू होता. पॅचकडे जरूर एनर्जी घेतली गेली. शॉर्ट फाईडला चेंडू ट्रॅव्हल होतो. सिंगल आली. सिंगलने स्कोर कार्ड 32. 7 चेंडू आत्ता परत खेळलाय नवीन ज्याच्या बॅटमधून आपण पाहिलं 25 धावा. त्यानंतर आपण पाहिल्या गेल्या या 6 धावा 3 चेंडू. धन्यवाद धन्यवाद डीजे मास्टर. थँक्यू. डॉट चेंडू. डीजे मास्टर गणिताच्या पेपरला इतिहासाचा अभ्यास लिहू नका. डॉट चेंडू आपण या ठिकाणी पाहतो. धावसंख्या 32. नवीन पहिला चेंडू डॉट खेळत असताना 4 चेंडू झालेत. अजूनही 2 चेंडू आपण पाहतो या ठिकाणी शिल्लक आहेत. या दुसऱ्या षटकातील धावसंख्या 32 या आकड्यावरती 5वा चेंडू असेल. लेफ्ट आर्म राऊंड विकेट. चांगला चेंडू आपण या ठिकाणी पाहतोय. निर्धाव चेंडू. काल पाहिलं गेलं कुणाल दाते सर होते. आज दशरथ पाटील आहेत दामतला. आज पुन्हा एकदा मोठे मॅचेस. कसलखंड पहिली मॅच आपण पाहतोय. चांगला चेंडू. एक धाव या ठिकाणी पाहतो. दुसऱ्या धावाचा प्रयत्न. कुमार त्या ठिकाणी तैनात आणि इथे 2 धावा शेवटच्या चेंडूवरती येतात. धावसंख्या आपण पाहतोय 34 या आकड्यावरती आपण पाहतोय.
आवाज म्यूट करा. मार्कवरती गोलंदाज निखिल ज्यांनी झेल ड्रॉप केला होता. 34 दादा तेवढेच, कारण आपण 2 षटकं समाप्तीनंतर कोणची धाव आलीच नाही ना धावफलकावरती. यानंतरची मॅच तर काव्या 11 धामवते आणि जय हनुमान भुतिवली दोन्ही संघाचे कॅप्टन आपण सज्ज व्हायचे. किती घेतल्या बाबा. एक चेंडू आणि 37 धावा. तिसरा अंतिम षटक सलामीला गेलेत. अफलातून दोघे जण खेळतात या ठिकाणी. मागच्या सामन्यामध्ये वरसला होता तो सोमेश्वर, इथे आता नवीन. चांगला फटका फाईन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. चेंडू वन बाउन्स राकेट सीमारेषे पलीकडे. रस मिळती 4. इथे आला चौकार. टॉक डीजे. एक्केचाळीस या आकड्यावरती जाऊन पोहोचले. निखिल पुन्हा एकदा तयार होतो. तिसरा चेंडू असेल निखिलचा. पंच ज्या उजव्या साईडने गोलंदाजी करतोय. राईट हँड राऊंड द विकेट. नवीसाठी आपण पाहतोय. चांगला चेंडू फलंदाज त्रिफळचित होतो. दांडी गोल. झटका क्रमांक पहिला. धन्यवाद डीजे. सत्तेचाळीस धावा आपण पाहतो स्कोर कार्ड वरती आहेत. अंतिम 2 चेंडू आहेत. इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न या ठिकाणी पाहिला गेला. पोहोचेल तो परत क्षेत्ररक्षक. 2 धावा इथे पूर्ण करण्यात आल्यात. 2 धावे धावसंख्या 49. 5 चेंडू झाले. शेवटचा चेंडू. तिसरा षटक अंतिम षटक पाहतो. शेवटचा चेंडू. यानंतर बिग फाईट भूतवली वर्सेस दामोते. दोन्ही संघाचे कॅप्टन आपण टॉस साठी या ठिकाणी यायचे. भूतवली वर्सेस दामोते. स्टेट डाऊन केल्या प्रशांत आपले पुन्हा एकदा आक्रमकता दाखवत असताना त्याच्या बॅटमधून आला षटकार. या षटकार
जे नेहमी लक्षात येतात संदेश दादा नेहमीच शॉर्ट थर्डमॅन असतात. जी फर्स्ट सीप आपण पाहतो जी क्लोज असते ॲक्च्युली जर सर्कल जवळ असेल तर आपण तिला शॉर्ट थर्डमॅन बोलतोय आणि संदेश दादा तिथे नेहमीच सज्ज असतात. चांगलं क्षेत्ररक्षण त्यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी. इथे चांगला फटका खराब चेंडू होता लेग स्टंपला होता. कुमारच्या बॅट पोहोचला चेंडू दंडन करत सीमारेषे पलीकडे चौकार. चौकारच्या सहाय्याने स्कोर कार्ड 5. हे भारी आहे आपण पाहतोय. हा जो माईक दिलाय त्याच्यामुळे स्कोरिंग पण कॉमेंटेटर करू शकतो. हा बरोबर आहे. जे कोणी असू दे स्कोरर. आणि आमच्या नितेश तरे दादांनी चालू केलंय कॉमेडी प्लस आणि त्याच्यासाठी असा माईक पाहिजे. नितेशजी तरे दादा जर लाईव्हच्या माध्यमातून ऐकत असाल बघा असा माईक आपण प्रत्येक डीजे ऑपरेटरला सांगूया आणूया जेणेकरून स्कोरिंग करताना कॉमेंट्री पण कराल तुम्ही. 6 झाली. गोलंदाज उमेश या ठिकाणी तैनात होतो. पुन्हा एकदा पुढचा चेंडू बॅक टू बॉलर चेंडू होता. चांगला स्टॉप. तसं रेल्वेमध्ये गाडीच्या इंजिनियरला जो हिरवा सिग्नल दिला जातो ना थांबा म्हणून तसा अंकुशने चेंडूला दिला. एक धाव या ठिकाणी पाहतो. एका धावेने स्कोर कार्ड अग्रेसर झालाय 7. 3 चेंडूच्या समाप्तीनंतर प्रतिषेधक 18 प्लस म्हणजे 19 धावा बनवायच्या आहेत. चांगला चेंडू आपण पाहतोय. उमेश पॉवर प्लेचं षटक घेऊन आलाय. सुरेख कामगिरी या ठिकाणी करतोय. चार चेंडू झालेत. 7 धावा स्कोर कार्ड वरती. इथे बीट केला अंकुशला. मिडाउनला बीट केला. लांब झोन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. आणखीन एक महत्वपूर्ण फटका चौकार या ठिकाणी अर्जित झालाय. सुना डीजे मास्टर किरीस का 5 चेंडू झालेत. तुला फास्ट घ्या तुला फास्ट घ्या. लेझी क्रिकेट खेळू नका. प्रवीणजी पवार सर या ठिकाणी आलेत. धन्यवाद. वाईट चेंडू आणखीन एक चेंडू फेकावा लागेल. धावसंख्या स्कोर कार्ड 12. 44 धावांची अजूनही गरज आहे. 13 चेंडू आणि 44 धावा बनवायच्या आहेत. गोलंदाज उमेश चांगला चेंडू आपण या ठिकाणी पाहतोय. षटक क्रमांक पहिलं या ठिकाणी आपण पाहतोय समाप्त होत आहे आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचली ती 12 या आकड्यावरती. हॅलो हा बोला ना. काय करणार सर आपण त्यांना सांगितलं होतं
हॅलो 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 चांगली बॅटिंग पाहतो कुमारकडून. गजरांच्या पहिल्या चेंडूवरती षटकार होता, दुहेरी धाव. धावसंख्या स्कोर कार्ड 20 या आकड्यावरती. पॉईंट क्षेत्ररक्षक सिलिमिडॉफच्या रिझल्टमध्ये येतोय चांगला क्षेत्ररक्षण उमेश. एक सिंगल आली, सिंगलने धावसंख्या स्कोर कार्ड 21. 56 धावांची गरज होती. 21 धावा आपण पाहतोय. अजूनही 35 धावा बनवायच्या आहेत. गजानन या ठिकाणी उर्वरित 3 चेंडू असतील त्याचे. इथे दूरवर फेकला गेला. वाईट चेंडू पंच आम्हाला सांगतात, खराब चेंडू. एक्स्ट्रा धावने स्कोर कार्ड 22 या आकड्यावरती जाऊन पोहोचली. 9 चेंडू आणि 34 धावांची अजूनही गरज आहे. 9 चेंडूचा खेळ शिल्लक, 34 धावा. बघा भुतवली संघ या ठिकाणी उपस्थित आहेत. काव्या 11 धामोती संघ कॅप्टन, आपण टॉस साठी या. एक धाव पूर्ण, दुसरी धाव या ठिकाणी पाहतो प्रशांत त्या ठिकाणी होता. 2 धावा इथे पूर्ण करण्यात आल्यात. या 2 धावेने स्कोर कार्ड जाऊन पोहोचलं ते. चांगला फटका इथे उडावला देखील नाही. चेंडू पाठवला विसेप मधून स्क्रीनच्या वरून येतोय हा बेहतरीन षटकार. धावसंख्या स्कोर कार्ड आपण पाहतोय या षटकाराने 30 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. अजूनही आपण पाहिलं गेलं 26 धावांची गरज आहे. 7 चेंडू आणि 26 धावा. शेवटचा चेंडू अंतिम चेंडू असेल. गजानन गजानन तयार होतोय. इथे पुन्हा एकदा चांगला फटका. निखिलच्या बॅट मधून आक्रमकता दाखवताना सिद्ध करत असताना हम भी किससे कम नाही. बेहतरीन षटकार. या षटकाच्या सहाय्याने धावसंख्या जाऊन पोहोचली ती 36. येणारे 6 चेंडू आणि विजयासाठी 20 धावांची गरज. छत्तीस धावा झाल्यात. अजूनही आपण पाहतो 20 धावांची गरज आहे. 6 चेंडू आणि 20 धावा. चला दामोदर संघाचा कॅप्टन बघा. कुमार आणि निखिल यांनी जर ही मॅच फिनिश केली तर अजय देशमुख यांच्याकडून रोख रक्कम 5,000 पारितोषिक असेल. 6 चेंडू आणि 20 धावांची गरज. बघायला लागेल. करतो फोन. शेवटचा अंतिम षटक. पराग आपण पाहतो गोलंदाजी मार्क वरती आलाय. आतापर्यंत चांगली फटकेबाजी पाहिली गेली. 7 चेंडू खेळलाय या ठिकाणी निखिल. त्यांनी 1 चौकार, 2 षटकार, 1 दुहेरी, 2 सिंगल चांगल्या पद्धतीने आपण पाहतो खेळताना दिसलाय. कुमारही त्याला सुरेख साथ देतोय. 5 चेंडू 14 धावे होती. कुमार या ठिकाणी खेळतोय. परागचा पहिला चेंडू असेल. इथे चांगला फटका. कुमारच्या बॅट मधून चेंडू निघाला. वाईड स्ट्रॉंग काऊ कॉर्नर रिझर्व मध्ये चेंडू आउट ऑफ पार्क. बेगेट हा यूज हॅज अ ब्युटिफुल सिक्सर. षटकार. बघा कुमारने आणखून एक षटकार आला तर सिद्धू देशमुख यांच्याकडून 500 रुपयाचा पारितोषिक असेल. धावसंख्या स्कोर कार्ड 42. अजूनही 14 धावांची गरज.
कालची मॅच आठवते, बडवा बी प्लस वर्सेस धवलेपाडा. अशाच प्रकारे 14 धावांची गरज असताना फुल लेनच्या चेंडूवरती उमेश या ठिकाणी बाद झालाय आणि त्यानंतर आपण पाहिलं गेलं तो संघ पराभूत झाला होता. इथेही 5 चेंडू आणि विजयासाठी 14 धावांची गरज आहे. 5 चेंडू 14 धावा. कुमार अजूनही सज्ज होतोय. पराग तयार, पंचाच्या डाव्या साईडने गोलंदाजी करतोय. क्षेत्राची व्यवस्था त्या ठिकाणी नवीन स्वतः होते. एक सिंगल घेण्यात आली. एका सिंगलने स्कोर कार्ड या ठिकाणी पुढे सरकतो. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 43 या आकड्यावरती. 4 चेंडू आणि 13 धावांची गरज. तर दामोदर संघाचा कोणता प्रतिनिधी या ठिकाणी उपस्थित असेल तर आपल्या गाववाल्यांना कॉल करा. या पुढील मॅच आपली आहे. आपणास विनंती असेल आपण लवकरात लवकर या ठिकाणी उपस्थित व्हायचे. का सुनील जाहीर यांनी सांगितलेलं आहे जो संघ या स्पर्धेला गैरहजर राहील या ठिकाणी चुकी 2 धावा. तिसरी धावाच्या प्रयत्नात माघारी परतावं लागेल. तो धावसंख्या स्कोर कार्ड आपण पाहतो 45. 3 चेंडू आणि 11 धावांची गरज आहे. 3 चेंडू 11 धावा. मॅच पण पाहायची आहे. कॉमेंटेटरला कॉमेंट्री पण करायची आणि प्लस स्कोरिंग पण करायची. बघा डीजेचा पण माईक आणून द्या इकडे. साऊंड सिस्टम आम्ही डीजे लावतो. आणि केटीसी लाईव्ह इव्हेंट तुम्ही पण जा, झाडाखाली बसा. मॅच रंगतदार स्थितीमध्ये आपण पाहतो 3 चेंडू आणि विजयासाठी 11 धावांची गरज आहे. पराग विपक्ष निखिल अशी मॅच आता मैदानावरती. इथे चांगला फटका निखिलच्या बॅटमधून A1 क्वालिटीचा हा यूज हँडसम ब्युटिफुल सिक्सर षटकार. लाजवाब फटकेबाजी निखिलची आपण या ठिकाणी पाहतोय. दोन चेंडू आणि 5 धावांची गरज. 51 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. चांगली फटकेबाजी आपण या ठिकाणी पाहिली गेली. निखिल 3 षटकार निखिलने ठोकलेत. एक चांगली कामगिरी त्याच्या माध्यमातून. पाचवा चेंडू आपण या ठिकाणी पाहतोय. इथे पाहतोय 12 आजकाल चेंडू हवेमध्ये आहे. शतरक्ष त्या ठिकाणी इथे दोघांची टक्कर. चेंडू झाला चुमंतर आणि इथे आपण पाहतोय थोडासा इंजर्ड झाला. आणि इथे आपण पाहतोय 2 धावा घेण्यात आल्यात. धावसंख्या 53.
तर फलंदाज सेफ आहे आणि तिथे फलंदाज बाद आहे. एक चेंडू आणि 2 धावांची गरज आहे. हा सेफ आहे इथे. चौथ्याला आउट झाला चौथ्याला. इथे सेफ आहे. नॉन स्ट्राईक एंडला फलंदाज सेफ आहे. फटका हा निखिलचा होता आणि तो चौथ्या धावेसाठी निखिल त्या ठिकाणी बाद झालाय. एक चेंडू आणि 2 धावा दादा. आले का दामोते संघ? एक चेंडू आणि 2 धावांची गरज आहे. 54 धावा झाल्यात. 56 धावाची गरज असताना बघा धावसंख्या बनवली होती पण थोडीच तोड आपण पाहतोय. एकाच ग्रामपंचायतीमधले हे संघ आहेत. एकामेकाचा खेळ माहिती आहे. सागर आपण पाहतो न्यू कॅन्डिडेट न्यू बॅट्समॅन. खूप महत्वाचा असेल सागरसाठी कारण आज चेंडू आहे. जसं T20 वर्ल्ड कप मध्ये आम्ही पाहिलं होतं आणि या वर्ल्ड कप मध्ये पाहिलं होतं अश्विनचा तो चेंडू त्यांनी खेळलेला जो चेंडू होता. कंपल्सरी चेसिंग आहे. एक चेंडू आणि 2 धावांची गरज. त्याला फास्ट घ्या जरा. दामोते संघ जर आपण आला असेल तर आपल्याला एक चेंडू आणि 2 धावा. येऊ का आम्ही सर्व जेवून खाऊन येऊ. आम्ही कमिटी मेंबर आणि सर्व जेवून येतो. बघा लागली तर लागली फिल्डिंग. चला एक चेंडू आणि 2 धावांची गरज. आम्ही शांत तुम्ही पहा. इथे वरती चेंडू. इथे शतरक्षक तैनात. झेल या ठिकाणी पकडले. शेवटच्या चेंडूवरती विकेट घेत असताना अफलातून कामगिरी. चांगली गोलंदाजी आणि इथे पराग हा विकेट अफलातून आहे. विजयी झालाय. या ठिकाणी पाहतो आपण अष्टविनायक बेकरे संघ. आता सर हॅलो 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 हॅलो